नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. आजचा आपला विषय आहे मराठी आणि मराठीमधलं आपलं आजचं महत्त्वाचं असं प्रकरण आहे विभक्ती. परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे आपल्या महा TET परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्त्वपूर्ण असं प्रकरण आहे. कारण या प्रकरणावरती सुद्धा आपल्याला कमीत कमी 2 प्रश्न काय या ठिकाणी 100% विचारले जातात. ठीक आहे, मग आपण काय पाहतो तर आतापर्यंत झालेल्या ज्या काही TET परीक्षा आहेत की या TET परीक्षेमध्ये या प्रकरणावरती कोणते प्रश्न विचारले ते आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहत असतो. ठीक आहे, मग पहिला प्रश्न पहा. त्याने पुस्तके खरेदी केली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता काय सांगितलंय, त्याने पुस्तके खरेदी केली आणि या ठिकाणी बघा पुस्तके या शब्दाला काय केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे आणि पुस्तके या शब्दाची विभक्ती कोणती असं आपल्याला विचारलंय. ठीक आहे, मग आता विभक्ती आपल्याला कशावरून ओळखायची असते तर विभक्ती आपल्याला प्रत्ययावरून ओळखायची असते. ठीक आहे, कशावरून, प्रत्ययावरून. मग आता पुस्तके या शब्दाला काही प्रत्यय लागलाय का तर प्रत्यय लागला नाही, हे लक्षात घ्या. मूळ शब्द कोणता आहे, पुस्तक आहे, बरोबर. मूळ शब्द कोणता आहे, पुस्तक आहे. इथं कोणतं रूप वापरलंय, पुस्तके वापरलंय. मग हे पुस्तक आणि पुस्तके, पुस्तके हे काय आहे, पुस्तक या शब्दाचं अनेक वचन आहे. काय आहे, अनेक वचन आहे, त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, कुठलाही विभक्ती प्रत्यय लागलेला नाही. मग ज्यावेळेस कुठलाही विभक्ती प्रत्यय लागलेला नसतो, कर्माला कुठलाही विभक्ती प्रत्यय लागलेला नसतो, त्यावेळेस ते कोणत्या विभक्तीमध्ये असते तर ते प्रथमा विभक्तीमध्ये असते. म्हणजे कोणत्या विभक्तीमध्ये नामाला कोणताही प्रत्यय लागत नाही तर प्रथमा विभक्तीमध्ये नामाला कोणताही प्रत्यय लागत नाही. आणि प्रश्न कधी विचारला तर पहा, आत्ता 2023च्या परीक्षेमध्ये, म्हणजे एवढा सोपा प्रश्न, 2025च्या परीक्षेमध्ये एवढा सोपा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला होता. आता 2025ची परीक्षा कधी झाली होती तर ती नोव्हेंबर 2025 मध्ये झाली होती. म्हणजे किती महिने झालेत, 3 ते 4 महिन्यापूर्वी विचारलेल्या परीक्षेमध्ये आपल्याला असा प्रश्न विचारला होता. मग आता येणाऱ्या पुढच्या परीक्षेमध्ये सुद्धा काय आपल्याला अशाच पद्धतीचा एखादा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा मराठी व्याकरणामध्ये पहा कर्माचे वाक्यवापर 2 मुख्य नियम आहेत. आता हे जे पुस्तक हा शब्द आहे ते वाक्यामध्ये कशाचं काम करत होता, कर्माचं काम करत होता. मग बघा जर कर्माला कोणताही प्रत्यय लागलेला नसेल तर ते काय असतंय, प्रथमा विभक्तीमध्ये असतंय. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा द्वितीय विभक्ती, जर कर्त्याला सला ना ते या पैकी प्रत्यय लागलेले असेल तर ते काय असतंय, द्वितीय विभक्तीमध्ये असतंय. ठीक आहे, पुढे पाहणार आहोत आपण अजून व्यवस्थित. तुम्हाला समजलं नसेल, लक्षात आलं नसेल तरी काही काळजी करू नका, पुढच्या प्रश्नात बघू. बघा कुणी झाडांच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा. आता काय सांगितलंय, कुणी झाडांच्या फांद्यावर चढले. ठीक आहे, आणि या वाक्यातील विभक्ती ओळखायला सांगितली. मग आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय मी, विभक्ती कशावरून ओळखायची तुम्हाला तर विभक्ती ही नेहमी प्रत्ययावरून ओळखायची असते. मग इथं प्रत्यय काय लागलाय, चा हा प्रत्यय लागलाय. काय, चा हा प्रत्यय आहे. ठीक आहे, मग बघा चा, ची, चे, चा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत तर हे प्रत्यय षष्ठी विभक्तीचे आहेत. कोणत्या विभक्तीचे आहेत, षष्ठी विभक्तीचे आहेत. पण इथं षष्ठी आपल्याला 2 ठिकाणी काय ऑप्शन दिलेला आहे, इथं पण षष्ठी आहे, इथं पण षष्ठी आहे. मग आता झाडांच्या हा शब्द एक वचने आहे की अनेक वचने आहे तर बघा याच्या डोक्यावरती काय आहे, अनुस्वार आहे. मग हा शब्द काय आहे, अनेक वचने आहे. मग उत्तर काय आपलं येणार आहे, पर्याय क्रमांक 4 षष्ठी अनेक वचनी ही या वाक्यातील विभक्ती आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी लक्षात घ्या. आता याच्यामध्ये मूळ शब्द कोणता आहे बघा तर मूळ शब्द झाड आहे. झाडाचं वचन बघा म्हणजे अनेक वचन काय होतं, झाडे हे काय होतं, त्याचं अनेक वचन होतं. मग सामान्य रूप बघा, याचं सामान्य रूप काय आहे बघा, झाडा. काय सामान्य रूप, झाडा. ठीक आहे, मग बघा अनेक वचनी शब्दाचं सामान्य रूप होताना नेहमी काय होतं, त्याच्या डोक्यावरती अनुस्वार येतो. मग इथं काय आहे, अनुस्वार आलेलं आहे, म्हटलं हे काय अनेक वचन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा या शब्दाला कोणता प्रत्यय लागलाय बघा, चा हा प्रत्यय लागलाय. मग बघा चा, ची, चे, चा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये असतात तर हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. कोणते, चा, ची, चे हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत, षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. षष्ठी विभक्तीमध्ये सुद्धा हे शब्द कोणता आहे, झाडांच्या हा अनेक वचनी शब्द आहे. मग आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4 अनेक वचनी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, षष्ठी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे प्रत्यय कोणते. बघा आता आपल्याला काय सांगितलंय, षष्ठी आणि सप्तमी
या विभक्तीचे आपल्याला प्रत्यय विचारलेत बघा. मग चाचीचे, ने य शी, त इ आ स ला ते. ठीक आहे. पुन्हा काय सांगितलं आपल्याला, त इ आ, चाचीचे, चाचीचे, त इ आ. मग आपलं योग्य उत्तर काय असणार आहे बघा, चाचीचे आणि त इ आ हे काय असणार आहे आपले षष्टी आणि सप्तमीचे एकवचने आहे. ठीक आहे. चाचीचे प्रत्यय काय आहेत, षष्टीचे आहेत आणि त इ आ हे प्रत्यय कोणाचे आहेत, तर हे सप्तमीचे आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, चाचीचे हे आपल्याला षष्टीचे दिले होते, पण हे नेयशी हे कोणाचे प्रत्यय आहेत, हे तृतीयाचे आहेत. इथं पुन्हा बघा त इ आ होते आणि चाचीचे होते, पण आपल्याला काय विचारलं बघा, आधी षष्टीचं विचारलं. इथं आपल्याला कोणता शब्द दिला बघा, अनुक्रमे शब्द दिलाय. मग आपल्याला अगोदर कोणाचे पाहिजेत, षष्टीचे पाहिजेत. इथं त्यांनी अगोदर कोणाचे दिले, सप्तमीचे दिले आणि नंतर काय दिले, षष्टीचे दिले. म्हणजे इथं सुद्धा त्यांनी आपली गफलत केली होती. त्याच्यानंतर बघा तय्या हे पुन्हा काय दिले, त्यांनी सप्तमीचे दिले, पण हे सलाते हे काय आहेत, द्वितीयचे किंवा चतुर्थीचे प्रत्यय आहेत. ठीक आहे. मग तुम्हाला कोणत्या विभक्तीचे कोणते प्रत्यय आहेत हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग बघा तुम्हाला षष्टी विभक्तीचे प्रत्यय सांगतो. एक वचनामध्ये षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत, चाचीचे आहे. अनेक वचनामध्ये सुद्धा कोणते आहेत, तेच आहेत, चाचीचे. आणि सगळ्यात महत्वाचं प्रश्न विचारला जातो की षष्टी विभक्तीचा कारकार्थ कोणता असतो. मग षष्टी विभक्तीचा कारकार्थ कोणता असतो, तर संबंध हा षष्टी विभक्तीचा कारकार्थ असतो. त्याच्यानंतर बघा सप्तमी विभक्ती, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय बघा, एकवचनी प्रत्यय कोणते आहेत, त इ आ आहे. अनेक वचनी सुद्धा कोणते आहेत, तेच आहेत, त इ आ. परंतु षष्टी विभक्तीचा सप्तमी विभक्तीचा कारकार्थ कोणता असतो, तर अधिकरण हा सप्तमी विभक्तीचा कारकार्थ असतो. तुम्हाला कारकार्थ सुद्धा लक्षात ठेवायचे. एक तुम्हाला विभक्तीवरती प्रश्न कुठे विचारले जातात तुम्हाला सांगतो. या प्रकरणावरती 3 प्रकारे प्रश्न विचारले जातात. एक पहिला म्हणजे काय असतो, विभक्ती ओळखा. तुम्हाला वाक्य देतात, शब्दाला एखाद्या अंडरलाईन करून देतात आणि त्या शब्दामध्ये कोणती विभक्ती आहे हे ओळखा. दुसरा काय असतो, दुसरा प्रश्न असतो दिलेल्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. काय, एखादा शब्द देतील, त्याला अंडरलाईन करून देतील आणि सांगतील त्या शब्दाचा कारकार्थ ओळखा, किंवा सप्तमी विभक्तीचा कारकार्थ कोणता, चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ कोणता, असाही सरळ सरळ प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतात. आणि तिसरा प्रश्न विचारला जातो सामान्य रूपावरती. एखादा शब्द देतील आणि या शब्दाचं सामान्य रूप कोणतं आहे असा आपल्याला प्रश्न विचारला जातो. म्हणजे या प्रकरणावरती आपल्याला 3 प्रकारे प्रश्न विचारले जातात. मग तुम्हाला पाठ काय करायचं आहे, तुम्हाला सगळ्या विभक्तीचे कारकार्थ पाठ करायचे. खूप सोपे आहेत कारकार्थ, ते तुम्हाला पाठ करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या विभक्तीचे प्रत्यय पाठ करायचे. काय पाठ करायचं आहे, प्रत्यय, की कोणत्या विभक्तीमध्ये कोणता प्रत्यय असतो हे तुम्हाला पाठ करायचे. ठीक आहे. एवढ्या 2 गोष्टी पाठ केल्या, विषय संपला. विभक्ती या प्रकरणावरती परत तुमचा मार्क जाणार नाही, अजिबात मार्क जाणार नाही. हा काय एक छोटासा तक्ता आहे बघा विभक्ती प्रत्ययाचा. आता इथं नाही घेतला आपण, आपलं जे ॲप्लिकेशनवरती जी बॅच चालू आहे त्याच्यावरती तुम्हाला तो तक्ता नोटच्या स्वरूपात पण दिला जातो आणि आपल्या बॅचमध्ये आपण स्पष्टीकरणासह सांगितलेला सुद्धा आहे. तुम्ही जर तेवढा एक तक्ता पाठ केला ना, तर विभक्ती या प्रकरणावरती, विभक्ती आणि सामान्य रूप या दोन्ही प्रकरणावरती तुमचा एकही मार्क परीक्षेमध्ये जाणार नाही. ठीक आहे. मग बघा पुढचा प्रश्न बघूया. सलाते, सलानाते ही विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहेत. बघा तुम्हाला मी सांगितलं काय, तुम्हाला प्रश्न कुठं राहणार आहेत, एकतर विभक्तीत प्रत्यय कोणते किंवा शब्दात विभक्ती कोणती, कारकार्थ कोणता आणि सामान्य रूप. मग सलाते, सलानाते हे कोणते विभक्तीचे प्रत्यय आहेत, तर हे पहा द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत. कोणत्या, द्वितीय आणि चतुर्थी. सलाते हे काय आहेत, एकवचनी प्रत्यय आहेत आणि सलानाते हे काय आहेत, अनेक वचनी लागणारे प्रत्यय आहेत. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, एकवचनी कोणते, अनेक वचनी कोणते हे पण लक्षात ठेवायचं आहे. मग बघा मराठी व्याकरणामध्ये ह्या ज्या 2 विभक्ती आहेत ना, कोणती, द्वितीय आणि चतुर्थी, या दोन्हीचे प्रत्यय काय असतात, सारखेच असतात. तरी त्यांच्या कार्यावरून ती विभक्ती ओळखली जाते. ठीक आहे. प्रत्यय जरी सारखे असले तरी ती विभक्ती कशाने ओळखायची, मग ती त्यांच्या कार्यावरून ओळखायची. कारण या वाक्यामध्ये द्वितीय आहे की चतुर्थी आहे हे आपल्याला कशावरून कळतं, कार्यावरून कळतं. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा तुम्हाला मुख्य ओळख सांगतो त्यांची, किंवा ओळखायची कसं ते पण सांगतो. द्वितीय विभक्तीचे प्रत्यय बघा, सलाते काय आहेत, एकवचनी आहेत. सलानाते काय आहेत, अनेक वचनी आहेत. हे लक्षात ठेवा, हे अनेक वचनी प्रत्यय, हे एकवचनी. ठीक आहे. हे पण सेम तसंच सलाते आणि सलानाते. ठीक आहे. प्रत्यय सारखेच आहेत, प्रत्ययामध्ये द्वितीय आणि चतुर्थीमध्ये कुठलाही बदल नाही. पण बदल इथे आहे बघा, द्वितीय विभक्ती कशासाठी येते, कर्मासाठी. म्हणजे द्वितीय विभक्तीचा कारकार्थ काय आहे,
कर्म आहे आणि चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ काय आहे तर तो संप्रदान आहे. ठीक आहे, काय आहे? संप्रदान आहे. संप्रदान म्हणजेच काय तर संप्रदान म्हणजेच दान. काय? ठीक आहे, दान. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जर वाक्यामध्ये दिलेला शब्द कर्मासाठी आला असेल तर त्या ठिकाणी काय द्वितीय विभक्ती द्यायची, आणि जर तो शब्द संप्रदान म्हणजे दान म्हणून आला असेल, दान देणाऱ्याचा असेल तर काय चतुर्थी विभक्ती घ्यायची. मग बघा वाक्य बघा, मी भिकाऱ्याला पैसे दिले. आता हा भिकाऱ्याला हा शब्द आहे बघा, याला कोणता प्रत्यय लागलाय? ला प्रत्यय लागलाय. कोणता प्रत्यय लागलाय? ला प्रत्यय लागलाय. मग बघा ला इथं पण आहे, इथं पण आहे. मग हा द्वितीयाचा आहे की चतुर्थीचा आहे हे कशाने ओळखता तुम्ही? तर त्या वाक्यामध्ये ते काय काम करतं बघा, भिकाऱ्याला काय आहे? दान देण्याची क्रिया आहे वाक्यामध्ये. बघा इथं दोन कर्म आहेत बघा, पैसे हे पण एक काय आहे? कर्म आहे. ठीक आहे, आणि दुसरं कर्म काय आहे? भिकाऱ्याला हाही एक काय आहे? कर्म आहे. ठीक आहे, मग एक असतं प्रत्यक्ष कर्म, एक असतं अप्रत्यक्ष कर्म. मग बघा जेव्हा एखादी गोष्ट दान दिली जाते तेव्हा ज्याला दिली जाते त्याची विभक्ती नेहमी काय असते? चतुर्थी असते. मग इथं दान कोणाला दिलं जातंय? भिकाऱ्याला दिलं जातंय. मग भिकाऱ्याची विभक्ती काय असणार आहे? चतुर्थी असणार आहे, म्हणजेच काय असणार आहे? संप्रदान असणार आहे. ठीक आहे, ज्याला दान दिलं जातं ती विभक्ती काय असते? चतुर्थी असते. एवढं सोपं लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघण्या अगोदर एक छोटीशी सूचना. मित्रांनो, आपण टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या टी परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी भेटतील. आता फक्त प्रश्नपत्रिकाच भेटतील का तर त्या प्रश्नपत्रिकेसोबत त्यांची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला भेटेल, म्हणजे उत्तर सूची किंवा आन्सर की सुद्धा त्याची तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स सुद्धा दिल्या जातील. मग याच्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल. आता मानसशास्त्राच्या नोट्स आपल्या एवढ्या विस्तृत आहेत की तुम्हाला 30 पैकी कमीत कमी 25 मार्क हे काय होणार आपल्या नोट्समधले 100% विचारणार म्हणजे विचारणार. ठीक आहे, त्याचबरोबर इतिहास राहील, भूगोल राहील, गणित बुद्धिमत्ता राहील, या विषयाच्या सुद्धा काय अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी पाठवल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे टीईटी परीक्षेमध्ये शालेय पुस्तकावरती भरपूर प्रश्न विचारले जातात. मग बघा तुमचा जर परिसर अभ्यास असेल, पेपर 1ला कोणता विषय आहे? परिसर अभ्यास आहे. मग त्या परिसर अभ्यासमध्ये 30 पैकी 25 प्रश्न काय असतात तर हे इयत्ता 4थी ते 8वीचे जे काही शालेय पुस्तक आहेत त्या पुस्तकामधले असतात. त्याच्यानंतर तुमच्या पेपर 2ला जर समाजशास्त्र असेल, ठीक आहे, ज्यांचं समाजशास्त्र आहे त्यांना 60 पैकी जवळपास 50 प्रश्न काय असतात इयत्ता 4थी ते 8वीच्या शालेय पुस्तकामधले असतात. ज्यांचा पेपर 2ला विज्ञान आहे त्यांना सुद्धा 30 पैकी 25 प्रश्न काय असतात इयत्ता 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वीच्या विज्ञानमधले असतात. मग तुम्हाला इयत्ता 4थी ते 8वीच्या शालेय पुस्तकाच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स आपण या ठिकाणी पाठवणार आहोत. मग याच्यामध्ये बघा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, या सगळ्या विषयांच्या अतिशय इम्पॉर्टंट नोट्स आपण या ठिकाणी तुम्हाला पाठवणार आहोत. ठीक आहे, मग तुम्ही परीक्षेमध्ये फक्त एवढ्याच नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही सहज 100 पेक्षा जास्त मार्क परीक्षेमध्ये काय सहज घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे चांगल्या गुणांनी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता. मग ह्या सगळ्या मटेरियलची किंमत किती मित्रांनो तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला काय होणार आहे फक्त आणि फक्त 139, इथं 149 टाईप झालंय, किती 139 रुपयाला तुम्हाला ही आपली टेस्ट सिरीज पडणार आहे. किती रुपयाला? 139 रुपयाला. मग हे 139 रुपये काय करायचं तुम्हाला गुगल पे किंवा फोनपेला आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपेचा नंबर आहे. तुम्हाला या नंबरवरती काय करायचं 139 रुपये पाठवायचे. किंवा जर नंबरवरती पैसे पाठवण्यास तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवरती स्कॅनर पाठवा असा मेसेजही करू शकता आणि स्कॅनरवरती सुद्धा पैसे पाठवू शकता. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय सोपं आहे, सुरक्षित आहे आणि चुकून आपलेच पैसे दुसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. मग तुम्ही नंबरवरती गुगल पे फोनपेने पैसे पाठवा किंवा स्कॅनरवरती पैसे पाठवा, कशानेही पैसे पाठवले तरी चालतंय.
फक्त तुम्हाला काय करायचं, तुम्ही पैसे पाठवल्याबरोबर त्याचा काय करायचा, एक स्क्रीनशॉट काढायचा. तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला टाकायचा. व्हॉट्सअपला आपला कोणता नंबर आहे, तर 9689141630 हाच आपला काय मित्रांनो व्हॉट्सअप नंबर आहे. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? बघा पुन्हा प्रश्न विचारलाय. याच्या आधीचा प्रश्न पण तेच होता आपल्याला, आता तोच आहे. कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? मग कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे असतात, तर द्वितीय व चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सारखे असतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, वारंवार तुम्हाला परीक्षेमध्ये मराठी व्याकरण हा असा विषय आहे की त्याचे प्रश्न काय होत आहेत, वारंवार रिपीट होत आहेत. का रिपीट होत आहेत, तर बघा परीक्षा कधीपासून चालू झाल्या, 2013 पासून टीईटी परीक्षा चालू झाली. आज कोणतं साल आहे, 2026 आहे. मला सांगा बरं, 2023ला जे मराठी व्याकरण होतं आजही तेच मराठी व्याकरण आहे की नाही? त्याच्यामध्ये काही बदल झालाय का? आता समजा 2023ला शब्दाच्या जाती किती होत्या, 8 होत्या. मग आता 2026ला शब्दाच्या जाती किती आहेत, 8च आहेत. त्याच्यामध्ये काही बदल होणार आहे का? काही बदल होणार नाही. 2013ला जी वर्णमाला होती तीच वर्णमाला आपल्याला आजही आहे. 2013ला जी वर्णमाला होती तीच वर्णमाला आपल्याला 2026ला आहे. 2013ला जे प्रयोग होते तेच प्रयोग आपल्याला 2026ला असणार आहेत. म्हणजे मराठी व्याकरणामध्ये, म्हणजे मराठी व्याकरण असेल, तुमचं बालमानसशास्त्र असेल, तुमचं गणित असेल, तुमची इंग्रजी असेल, हिंदी असेल, हे असे विषय आहेत की याच्यामध्ये कुठलाही बदल तुम्हाला परीक्षेमध्ये होत नाही. 13चा पेपर असो किंवा 26चा पेपर असो, सगळे अभ्यासक्रम काय सारखाच आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मी काय सांगतोय, तुम्हाला आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायच्यात. काय करायचं आहे, आतापर्यंत झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत ना ह्या सोडवायच्यात. मग परीक्षा 13 पासून होती, मग 13 पासून झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका, आणि विशेष म्हणजे तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, तुमचा कुठलाही पेपर असो, तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत. हे लक्षात राहू द्या. नाही तर काय करतात बरेच जण, सर माझा पेपर 2 आहे मग मी फक्त 2च्याच प्रश्नपत्रिका सोडवेल. असा मूर्खपणा, असा बावळटपणा तुम्ही करू नका. का करू नका? आता बघा, पेपर 1ला मराठी व्याकरण आहे, म्हणजे प्रथम भाषा मराठी भाषा कंपल्सरी आहे. पेपर 2लाही मराठी आहे. मग असं आहे का बाबा काही, पेपर 2ला शब्दाच्या जाती 8 आहेत आणि पेपर 1ला शब्दाच्या जाती 5 आहेत, असं आहे का? नाही. ज्या पेपर 1ला आहेत तेच पेपर 2ला आहे. दोन्हीकडे जर मराठी व्याकरण सारखं असेल, हिंदी इंग्रजी सारखं असेल, गणित सारखं असेल, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र सारखं असेल, तर मी का दोन्ही प्रश्नपत्रिका सोडवू नाहीत हे लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. बऱ्याच वेळेस काय होते बघा, काही प्रश्न पेपर 1ला जे विचारलेले प्रश्न आहेत ना ते प्रश्न पेपर 2ला जशाच्या तसे आलेले आहेत. तुम्हाला मी उदाहरणासहित दाखवू शकतो. जे प्रश्न पेपर 1ला विचारले तेच प्रश्न पेपर 2ला पुढच्या वर्षी जशाच तसे आलेत, आणि जे प्रश्न पेपर 2ला विचारलेले तेच प्रश्न पुढच्या वर्षी पेपर 1ला जशाच्या तसे आलेले आहेत. म्हणून तुम्हाला मी काय सांगतोय, तुम्हाला पेपर 1 असेल आणि पेपर 2 असेल, तुम्हाला कुठलाही पेपर द्यायचा असू द्या, तुम्हाला प्रश्नपत्रिका मात्र दोन्ही पेपरच्या सोडवायच्या आहेत. हा, फक्त एक कंडिशन काय आहे, समजा तुम्हाला पेपर 2 मध्ये तुमचा समाजशास्त्र द्यायचा आहे तुम्हाला, तर मग तुम्ही गणित सोडवू नका, फक्त एवढा एक विषय स्किप करायचा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला पेपर 2 मध्ये गणित द्यायचंय, गणित विज्ञान, तर तुम्ही पेपर 1 मधलं फक्त परिसर अभ्यास करू नका, फक्त एवढा एक विषय बदलायचा आहे. बाकी सगळा म्हणजे सगळा सिलेबस काय आहे, सारखा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 6 नंबर. माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? आता बघा, अधोरेखित शब्द कोणता आहे, घरी आहे. मग आपल्याला काय सांगितलंय, या अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायला सांगितली. मग तुम्हाला सगळ्यात आधी काय सांगितलं होतं मी, तुम्हाला जर विभक्ती ओळखायची असली तर तुम्हाला काय बघावं लागतो, आधी दिलेल्या शब्दाला कोणता प्रत्यय लागला आहे. मग आता या शब्दाला कोणता प्रत्यय लागलाय बघा, घर हे काय आहे, मूळ शब्द आहे. घराला जर ई हा प्रत्यय लागला तर उत्तर काय होतं, घरी होतो. कोणता शब्द तयार होतो, घरी शब्द तयार होतो. मग कोणता प्रत्यय लागला या ठिकाणी बघा, ई हा प्रत्यय लागलाय. कोणता प्रत्यय लागलाय, ई. मग तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, त ई आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत, तर हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत, सप्तमी. मग तुम्ही जर एवढं लक्षात ठेवलं, त ई आ हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत, तर तुम्हाला कोणताही शब्द देऊ द्या ना, कुठलाही शब्द देऊ द्या ना, तुम्हाला फक्त काय बघायचंय, प्रत्यय कोणता लागला एवढं बघायचंय आणि डोळे झाकून उत्तर लिहून द्यायचंय. ठीक आहे, लक्षात येत आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी प्रत्ययरहित विभक्ती कोणती? बघा, आपल्याला पहिला जो प्रश्न होता ना आपल्या आजच्या प्रश्नपत्रिकेतला, तो सुद्धा याच विभक्तीवरती होता. पुन्हा त्याच विभक्तीवरती प्रश्न आलाय, प्रत्यय विरहित विभक्ती कोणती आहे, प्रथमा आहे. पुन्हा बघा,
तोच प्रश्न बघा परत कसा फिरवला होता, कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात. बघा प्रश्न किती फिरवलाय बघा. मग कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात, प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात. म्हणजे मी तुम्हाला वारंवार का सांगतो, तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या आहेत. का अभ्यासायच्यात? तुमच्या समोर उदाहरण आहे बघा. 14ला प्रश्न होता, 19ला प्रश्न होता आणि पुन्हा कधी प्रश्न होता, 2025ला प्रश्न होता. आपला पहिला प्रश्न तुम्ही पाहिला असेल, तो कधीच होता, 2025चा होता. एकाच टॉपिकवरती, एकाच घटकावरती आणि सारखेच प्रश्न. फक्त काय केलं त्यांनी, शब्दामध्ये थोडा काहीतरी बदल केलाय. इथं विचारलंय प्रत्यय रहित विभक्ती आणि इथं काय सांगितलंय, प्रत्यय नसलेली विभक्ती. दोन्हीचा अर्थ काय आहे, एकच आहे. दोन्हीचं उत्तर काय आहे, एकच आहे. फक्त इथं पर्याय क्रमांक 1 प्रथमा दिलं आणि इथं पर्याय क्रमांक 2 प्रथमा दिलं. एवढा बदल केला बा त्यांनी. लक्षात आलं? म्हणून तुम्हाला काय सांगतो मी, झालेल्या प्रश्नपत्रिका तपासा. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. कोल्हापूरहून बेंगलोरला पोहोचायला बरेच तास लागतात. बघा आता या शब्दामध्ये प्रत्यय कोणता आहे, तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला काय बघायचं, दिलेल्या शब्दामध्ये प्रत्यय कोणता आहे. मग मूळ शब्द कोणता आहे, कोल्हापूर. प्रत्यय कोणता लागलाय त्याला, हुन. काय प्रत्यय लागलाय, हुन हा प्रत्यय लागलाय. मग तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचंय, ऊन आणि हुन. ऊन आणि हुन हे दोन प्रत्यय काय पंचमी विभक्तीमध्ये लागतात. मग या वाक्यामध्ये कोणती विभक्ती असतील, पंचमी विभक्ती असेल. फक्त एवढं पाठ ठेवा. पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत, ऊन आणि हुन. षष्टीचे कोणते आहेत, चा, ची, चे, च्या. सप्तमीचे कोणते आहेत, त, इ, आ. द्वितीय चतुर्थीचे कोणते आहेत, स, ला, ते, स, ला, ना, ते. तृतीयाचे कोणते आहेत, ने, ए, शी. म्हणजे एवढे सोपे प्रत्यय आहेत आणि प्रथमाला तर प्रत्ययच नाही. मग तुम्ही एवढे जर 2-4 प्रत्यय पाठ केले तर तुमचा 1 मार्क काय होणार आहे परीक्षेमध्ये, 100% फिक्स होणार आहे. मग जर 1 मार्क आपल्याला जर 4 ओळी पाठ करून 1 मार्क होत असेल तर 4 ओळी पाठ करायला आपल्याला काय अडचण आहे बरं, काहीच अडचण नाही. पाठ करा. तुम्हाला मी काय सांगतो, जिथं पाठ करायची गोष्ट आहे ना, ती गोष्ट पाठच करा. इथं समजून घेऊ शकत नाही आपण. हुन मग कशाचा आहे, मग ही संकल्पना आहे, कशी समजून घेऊन, काहीच नाही. पाठ ठेवायचं. ऊन, हुन आलं, ऊन आणि हुन प्रत्यय आला, डोळे झाकून पंचमी उत्तर लिहून टाकायचं, चुकणार नाही. ठीक आहे, मग ती गोष्ट पाठच पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे. काय विचारलं आपल्याला, पुढील वाक्यामधील नाम कोणत्या विभक्तीत आहे असं आपल्याला विचारलं आहे. मग आपल्याला पर्याय कोणते दिले ते पाहावं लागेल. मुलांनी आज्ञा पाळावी. मग आता याच्यामध्ये नाम कोणतं आहे, मुलांनी हे नाम आहे आणि हे आपल्याला कोणत्या विभक्तीमध्ये असं आपल्याला विचारलंय. मग मी तुम्हाला सांगितलंय बाबांनो, तृतीयाचे प्रत्यय कोणते आहेत, ने, शी. हे काय आहेत, एक वचनी आहेत. आणि अनेक वचनी काय आहेत, नि, ही, शी, ई. हे काय आहेत, अनेक वचनी प्रत्यय आहेत. मग मुलांनी या शब्दामध्ये कोणता प्रत्यय लागलाय बघा बरं. मूळ शब्द काय आहे, मूल. त्याला प्रत्यय कोणता लागलाय, नि हा प्रत्यय आहे. मग नि हा कशाचा प्रत्यय आहे, तृतीयाचा. आणि तृतीयाचा कोणता प्रत्यय आहे, अनेक वचनी. मग पहा बरं, तृतीय अनेक वचनी कुठं ऑप्शन आहे बघा, पर्याय क्रमांक 4 आहे, तृतीया अनेक वचनी. म्हणजे तुम्हाला फक्त ह्या प्रकरणामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचंय, प्रत्यय पाठ करायचे आहेत. कोणत्या विभक्तीचे कोणते प्रत्यय आहेत आणि कोणत्या विभक्तीचा कोणता कारकर्ता, एवढ्या 2च गोष्टी पाठ करायच्या आहेत. पुढील पैकी योग्य सामान्य रूप ओळखा. आता बघा, सामान्य रूप ओळखा सांगितलंय, सोपं आहे, तुम्हाला सांगतो मी. सामान्य रूप म्हणजे काय बघा, जेव्हा नामाला किंवा सर्वनामाला कोणताही विभक्तीचा प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडले जाते तेव्हा शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला काय म्हणतात, सामान्य रूप म्हणतात. शब्दाच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणतात, सामान्य रूप म्हणतात. मग दिलेल्या याच्यामध्ये बघा, मूळ शब्द कोणता असणार आहे, फडके असणार आहे. मूळ शब्द काय असणार आहे, फडके. आणि आपल्याला समजा फडक्यांना, त्याला आपण विभक्ती प्रत्यय लावला. समजा फडक्यांना कोणता विभक्ती प्रत्यय लावला आपण या शब्दामध्ये, ना हा प्रत्यय लावला. मग बघा, मूळ शब्द काय आहे, फडके. प्रत्यय आपला ना झाला. मग हा उरलेला जो बदल झालेला शब्द आहे त्याला काय म्हणतात, सामान्य रूप. मग फडक्या, बघा इथं फडक्या, हे काय झालं, हे सामान्य रूप झालं. म्हणजे विभक्तीच्या अगोदरचा जो बदललेला शब्दाचं रूप आहे त्याला काय म्हणतात, सामान्य रूप म्हणतात. समजलं नाही, उदाहरणात देखत किंवा उदाहरणासहित समजून सांगतो. बघा इथं घोडा हा शब्द आहे. घोडा हा कोणता शब्द आहे, मूळ शब्द आहे बघा, बरोबर. आणि बघा त्याला जर प्रत्यय लावला आपण, मी घोड्यावर बसलो, कोणता शब्द तयार झाला, घोड्यावर बसलो. इथं कोणता प्रत्यय लागला आपण बघा, वर हे शब्दयोगी अव्यय लावलं, बरोबर. कोणता प्रत्यय लागला, वर हे शब्दयोगी अव्यय लागलं. मग या वरच्या अगोदरचा जो शब्द आहे त्याला काय म्हणतात, सामान्य रूप. मग बघा घोड्या हे काय झालं, सामान्य रूप झालं. तसंच बघा शाळा, मूळ शब्द आहे, याला जर मी प्रत्यय लावला, मी शाळेसमोरून गेलो, मी शाळेसमोरून गेलो. आता समोरून हे काय आहे, विभक्ती शब्दयोगी अव्यय आहे. शाळेसमोरून काय,
विभक्ती अव्यय, मग त्याच्या अगोदरचा शब्द कोणता? शाळे. मग बघा शाळे हे काय झालं? सामान्य रूप. पाणी, मी पाण्यात उडी मारली. काय म्हणतो आपण? मी पाण्यात उडी मारली किंवा मी पाण्याला गेलो, मी पाण्यात उडी मारली. प्रत्यय कोणता लागला इथं? त प्रत्यय लागला. पण त्याच्या आधी शब्दामध्ये बदल झालेला शब्द कोणता आहे? पाण्या आहे. मग हा पाण्या काय आहे? सामान्य रूप आहे. आणि हा पुढचा विभक्ती प्रत्यय तुम्हाला कोणताही लागू द्या, हे सामान्य रूप नेहमी काय होतं? सारखंच लागतं. मग बघा आता इथंच बघा, पाण्याला इथं काय ला प्रत्यय लागलाय, इथं त प्रत्यय लागलाय, पण हा सामान्य रूप काय? सारखंच आहे, म्हणून तर त्याला सामान्य म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर, पुढील वाक्यात किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? आता काय विचारलं आपल्याला? पुढील वाक्यामध्ये किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला? मग बघा, शिक्षकांनी, शिक्षक मूळ शब्द आहे, त्याचं काय झालं? शिक्षक हा सामान्य रूप झालं. मूळ शब्द आहे, मुलांना झालं. शाबासकी दिली, हेच नाही होत, शाबासकी शाबासकी शब्द आहे. मग किती? 2 शब्दामध्ये काय झालाय? सामान्य रूपामध्ये बदल झालाय. कोणकोणत्या? शिक्षकांनी आणि मुलांनी. पुढचा प्रश्न पहा, आईने मुलाला शाळेत धाडले. या वाक्यातील मुलाला या शब्दाची विभक्ती ओळखा. आईने मुलाला काय सांगितलंय? मुलाला प्रत्यय कोणता लागलाय? ला प्रत्यय लागलाय. ठीक आहे. मग तुम्हाला मी सांगितलंय काय? सलाते, सलानाते प्रत्यय कोणाचे आहेत? द्वितीयाचे आणि चतुर्थीचे. मग आता हे मुलाला हा शब्द या शाळेमध्ये कोण आहे? कर्म आहे. कोण आहे? कर्म आहे. मग कर्माची विभक्ती कोणती असते? द्वितीय असते. कर्माची विभक्ती कोणती असते? द्वितीय असते. मग इथं उत्तर काय येईल आपलं? द्वितीय हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी सूचना, आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स आपण या ठिकाणी आपला चालू केलेला आहे. मग या कोर्समध्ये तुम्हाला कोणकोणते विषय शिकवले जातील? तर यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे विषय तुम्हाला या ठिकाणी शिकवले जातील. हे दोन्ही विषय असे आहेत की तुम्हाला परीक्षा या ठिकाणी पास करून देतील. मग हे 2 विषय किती मार्काला आहेत परीक्षेमध्ये? 60 मार्काला आहेत. तर 60 पैकी आपण 50 पेक्षा जास्त मार्काचे आपण काय करत आहोत? तुम्हाला या ठिकाणी हमी देत आहोत. म्हणजे तुम्हाला कमीत कमी किती मार्क येतील? 50. जास्तीत जास्त 55, 58 पर्यंत मार्क या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. हे कोणासाठी उपयुक्त आहेत? ज्यांना पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी पण आहेत, ज्यांना पेपर 2 द्यायचा आहे त्यांच्यासाठीही उपयुक्त आहेत. का दोघांसाठी उपयुक्त आहेत? तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र त्याचबरोबर मराठी व्याकरण हे काय दोन्ही परीक्षेसाठी सारखंच आहे. मी वारंवार घसा ओरडून तेच सांगतो तुम्हाला, दोन्ही परीक्षेसाठी हा विषय काय आहे? कॉमन आहे. म्हणजे आणि हे कंपल्सरी विषय आहे. तुमचे कुठलेही विषय असू द्या, तुम्हाला हे 2 विषय काय आहेत? कंपल्सरी आहेत, म्हणजे आहेतच. ठीक आहे. म्हणून तुम्हाला यांच्यावरती जास्त फोकस करायचा आहे. मग तुमचा पेपर 1 जरी असला आणि पेपर 2 किंवा तुमचे दोन्ही पेपर असले तर तुम्हाला कॉमन अभ्यास करायचा आहे ह्या 2 विषयाचा. ठीक आहे. मग तुम्ही या 2 विषयाचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षा सहज पास होऊ शकता. ठीक आहे. मग याची किंमत किती मित्रांनो? फक्त 1000 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण ऑफरनुसार ते तुम्हाला किती रुपयाला देणार आहोत? फक्त आणि फक्त 499 रुपयाला हा कोर्स आपल्या ऑफरनुसार भेटणार तुम्हाला. ठीक आहे. मग तुम्हाला याच्यासाठी कोणतं ॲप डाउनलोड करायचं आहे? तर आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे NG क्लासेस. हे आपलं ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला काय करायचं आहे? प्ले स्टोअरला जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा मला व्हॉट्सॲपला मेसेज करा की सर आम्हाला त्याची लिंक द्या. तर तुम्हाला व्हॉट्सॲपवरती त्याची लिंक टाकली जाईल. व्हॉट्सॲप नंबर आहे आपला 9689141630. ठीक आहे. या नंबरवरती तुम्ही जर मेसेज केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी त्याची लिंक तुम्हाला पाठवून दिली जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी काय करतो? आपल्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला टाकून देतो. मग तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? पेमेंट कुठं करायचं आहे? तुम्हाला ॲप्लिकेशनमध्येच पेमेंट करायचं आहे. आपल्या ॲपमध्येच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. बरेच जण काय करतात? या नंबरवरती पेमेंट करतात आणि मला स्क्रीनशॉट टाकतात. तर तसा उपयोग होणार नाही. तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं आहे. तुमचं पेमेंट झालं की आपली बॅच काय होणार? तुम्हाला आपोआप जॉईन होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी ॲटोमॅटिक बॅच जॉईन होती. तुम्हाला दुसरी गोष्ट करायची गरज नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे? परचेस कोर्सवरती क्लिक करायचं आहे किंवा बाय नाववरती क्लिक करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. पेमेंट केलं की बॅच काय होते? आपोआप त्या ठिकाणी जॉईन होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, तो घरातून बाहेर पडला या शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा कारकार्थ कोणता? बघा, तो घरातून बाहेर पडला या शब्दातील विभक्ती प्रत्यय. आता बघा, घरातून कोणता प्रत्यय आहे? तून हा प्रत्यय आहे. ठीक आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं? पंचमी विभक्तीमध्ये कोणते प्रत्यय लागतात? ऊन हा प्रत्यय लागतो. ठीक आहे. मग ह्या शब्दामध्ये सुद्धा कोणता आहे? घर, घरा अधिक ऊन बरोबर घरातून. कोणता प्रत्यय आहे यामध्ये? ऊन हा प्रत्यय आहे. मग ऊन हा प्रत्यय कोणत्याचा आहे? पंचमीचा आहे.
आणि पंचमीचा कारकार्थ कोणता असतो तर तो अपादान हा पंचमीचा कारकार्थ असतो। तुम्हाला प्रत्येक विभक्तीचे कारकार्थ काय करायचे पाठ करायचे आहेत। पंचमीचा कारकार्थ कोणता असतो अपादान असतो। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 15 नंबर त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत। किती वेळ सांगितलं तुम्हाला मी त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत तर हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत। कोणत्या सप्तमी आणि कोणता कारकार्थ दाखवते सप्तमी विभक्ती तर अधिकरण। मग सप्तमी विभक्ती म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय आलं पाहिजे त इ आ काय आलं पाहिजे त इ आ आणि कारकार्थ कोणता अधिकरण। एवढं जर तुमच्या दोन गोष्टी पाठ असल्या तर सप्तमी विभक्तीवरती तुमचा प्रश्न त्या ठिकाणी चुकणार नाही। ठीक आहे, पुढचा बघा 16 नंबर पक्षी झाडावर बसला या वाक्यातील झाडावर या शब्दाची विभक्ती कोणती। आता काय सांगितलंय पक्षी झाडावर बसला या शब्दाची आपल्याला विभक्ती विचारली। मग वर ठीक आहे, वर हे काय आहे शब्दयोगी अव्यय आहे। बघा वर काय आहे वर हे काय शब्दयोगी अव्यय आहे। वर काय आहे शब्दयोगी अव्यय आहे। पण हे शब्दयोगी अव्यय कोणत्या विभक्तीचं काम करतं तर हे शब्दयोगी अव्यय हे सप्तमी विभक्तीचं काम करतं। कोणत्या विभक्तीचं सप्तमी। मग वाक्यामध्ये कोणती विभक्ती आहे सप्तमी ही विभक्ती आहे। ठीक आहे, विद्याविना मती गेली या वाक्यातील विद्येविना या शब्दाचं सामान्य रूप कोणतं। बघा शब्दाचं आपल्याला काय सांगितलंय सामान्य रूप करायला सांगितलंय। मग मूळ शब्द कोणता आहे बघा तर मूळ शब्द काय आहे विद्या हा मूळ शब्द आहे। ठीक आहे बरोबर, त्याला प्रत्यय काय लागलाय विना हा प्रत्यय आहे। या शब्दामध्ये कोणता प्रत्यय आहे विना प्रत्यय आहे। मग प्रत्यया अगोदरचा तो शब्द असतो त्याला सामान्य रूप म्हणतात विद्ये। कुठे विद्ये बघा या ठिकाणी विद्ये पर्याय क्रमांक 3 आहे। मग विद्ये हे काय आहे सामान्य रूप आहे। सामान्य रूप ओळखायचं खूप सोपं आहे, फक्त प्रत्ययाच्या अगोदरचा शब्द घ्यायचा। थोडंसं काय झालंय तोंड आलंय त्याच्यामुळे काय होतं कधी कधी जीभ त्या बाजूला साईडला गेली की शब्द थोडा अडखळल्यासारखा वाटतो। ठीक आहे, देवाने या शब्दातील ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे। कोणता प्रत्यय देवाने शब्द दिलाय आणि त्यातला ने हा प्रत्यय सांगितलाय। मग तुम्हाला सांगितलं होतं मी ने यशी काय ने यशी हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत तर हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न 19 नंबर राजाला या चतुर्थी विभक्तीतील शब्दाचा कारकार्थ ओळखा। कोणता राजाला या शब्दातील चतुर्थी बघा त्यांनी सांगितलंय चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ। हा शब्दाची गरज नाही आपल्याला। चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ काय असतो नेहमी संप्रदान असतो। काय असतो संप्रदान असतो। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 20 नंबर म्हणजे आपला शेवटचा प्रश्न मुलांनी या शब्दाची विभक्ती व वचन ओळखा। इथे एक आपल्याला शब्द दिलाय मुलांनी आणि या शब्दाची विभक्ती आणि वचन आपल्याला ओळखायला सांगितलंय। मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे। सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर प्लीज एक लाईक करत चला आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला। धन्यवाद मित्रांनो।